मग एकदम खुशखुशीत सोपी आणि संपेपर्यंत एकदम अशी कुरकुरीत राहणारी करंजी कशी बनवायची ते बनवणार आहोत. त्याचबरोबर त्यासाठी लागणारं स्वादिष्ट असं सारण कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि काही टिप्सही शेअर केल्या आहेत. त्यामुळे ना तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करताच पहा. जर तुम्ही अजूनही स्नेहा रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर पटापट सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपी. सगळ्यात आधी करंजीचं सारण कसं बनवायचं ते पाहूयात. त्यासाठी जाड तळाच्या कढईमध्ये 2 चमचे एवढी खसखस घ्यायची आहे. गॅस कमी ठेवायचा आणि खसखस ही चांगली तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, गॅस हा आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे, नाहीतर खसखस ही पटकन करपते. आपल्याला हे सतत ढवळत खसखस चांगली भाजून घ्यायची आहे. जवळजवळ ना अर्ध्या मिनिटांनंतर तुम्ही नोटीस करायला लागाल खसखस ही तडतडायला चालू होते. या स्टेजला आता गॅस बंद करायचा आणि खसखस एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता ना याच कढईमध्ये 2 चमचे सफेद तीळ घालूयात. कढई गरम असल्यामुळे तीळ हे लगेचच फुलतात, तडतडू लागतात. तीळही मी 30 सेकंद भाजून घेतले आहेत. तेही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालूयात. मी इथं अर्धा कप एवढं साजूक तूप घेतलं आहे. त्यातील 2 चमचे साजूक तूप म्हणजे जे आपण पोह्यांचे चमचे असतात ना ते 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा चारोळी आवडीप्रमाणे काजू घालायचे आहेत बारीक कापून घेतलेल्या, आणि त्याचबरोबर आपल्या आवडीप्रमाणे बारीक कापून घेतलेले बदामही घालायचे आहेत. सुकामेवा हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. आपल्याला सुकामेवा हा तुपावरती खमंग असा परतून घ्यायचा आहे. तुपावर परतून घेतल्याने चारोळीमध्ये जो खवटपणा असतो ना तो निघून जातो. मी इथे 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम बारीक असे कट करून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण घेतलात तरीही चालेल. तर तुम्ही इथे पाहू शकता जवळजवळ मिनिटभर सुकामेवा हा मी परतून घेतलाय. याचा रंगही थोडा बदलला आहे. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये मनुके घालायचे आणि तूप गरम आहे तोवर मनुके हे छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर मी इथे पाव कप एवढे मनुके घेतले आहेत. याचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त असं घेतलात तरीही चालू शकतं. तुम्हाला जर यामध्ये सुकामेवा नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातलात तरीही चालेल. मनुके आणि संपूर्ण सुकामेवा हा छान मी तुपासोबत परतून घेतला आहे. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. सुकामेवा हा काढून घेतला की आता त्याच कढईमध्ये 1.5 कप बारीक रवा घालूयात. तर याप्रमाणे ना जो 0 नंबरचा रवा मिळतो ना तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. संपूर्ण 1.5 कप रवा आता आपण यामध्ये घालूयात आणि यामध्ये पुन्हा आणखी थोडं तूप घालूयात. 1 आणि 2 चमचे साजूक तूप आपण इथे घालूयात. गॅस आता कमी ठेवायचा आणि रवा हा तुपासोबत छान असा भाजून घ्यायचा. मस्त रवा हा खरपूस भाजून घ्यायचा आहे. शक्यतो दिवाळीचा फराळ बनविताना रवा हा बारीकच वापरायचा. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही यामध्ये आपल्याकडे जो रेग्युलर रवा असतो ना तो मिक्सरला लावून घ्या 1 ते 2 वेळा आणि मग तो वापरा तरीही चालेल. रवा हा आपल्याला सतत ढवळत खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही. शक्यतो गॅस हा कमीच ठेवून आपल्याला रवा हा छान असा भाजून घ्यायचा आहे. जवळजवळ ना 15 मिनिटं रवा हा मंद आचेवरती मी खरपूस असा भाजून घेतला आहे. तर हे पहा, याप्रमाणे रवा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याचा रंगही थोडा बदलला आहे. आता गॅस बंद करायचा आणि रवा हा भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तर इथे मी याप्रमाणे एक पसरट आणि थोडंसं असं खोलगट भांडं घेतलंय. त्यात हा आपण रवा काढूयात. याप्रमाणे भांडं घेतल्याने सारण हे आपल्याला पटकन थंडही करता येतं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेता येतं. आता कढईमध्ये 2 कप एवढं सुकं किसलेलं खोबरं घालायचं. मी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. तुम्ही सुकं खोबरं किसून घेतलात तरीही चालेल. आता यामध्ये फक्त 1 चमचा साजूक तूप घालूयात. बस. आता हे सुकं खोबरं खमंग असं भाजून घेऊयात. इथंही गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर खोबरं हे पटकन जळतं, करपतं. तूप आपल्याला हे 1च चमचा घालायचा आहे, जास्त नाही वापरायचा. आता गॅस कमी ठेवून आपल्याला हे मंद आचेवरती मस्त असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर खोबरं हे खालच्या साईडने करपू शकतं.
जवळजवळ 7 ते 8 मिनिटं सुकं खोबरं हे मी मंद आचेवरती भाजून घेतलं आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपल्याला सुकं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे. करंजीच्या सारणामध्ये सुकं खोबरं हे छान असं भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे सारण हे खवट नाही होत आणि जास्त दिवस आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. आता हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आपण काढून घेऊयात. तर आपण ज्या भांड्यामध्ये रवा काढला आहे ना, त्याच भांड्यामध्ये सुकं खोबरं काढून घ्यायचं आहे. सुकं खोबरं हे मी काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेली खसखस घालायची आहे. त्याचबरोबर भाजून घेतलेले सफेद तीळ आणि त्याचबरोबर सुकामेवाही घालायचा आहे. आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घालत आहे आणि अर्धा चमचा जायफळ हे मी किसून घेतलं आहे, तेही घालूयात. आता संपूर्ण सारण आपण असं मिसळून घेऊयात. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण जिन्नस. संपूर्ण जिन्नस छान असं एकजीव झालं की हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोवरनं आपण या करंजीसाठी लागणारं कणिक मळून घेऊयात. मी संपूर्ण सारणाच्या करंजा नाही करणार आहे, अर्ध्या सारणाच्याच करंजा करणार आहे. त्यासाठी मी इथे 1.5 कप मैदा घेतला आहे. तुम्ही या जागी 3 कप एवढा मैदा घ्या. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात. त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे, म्हणजे मैदा हा हलका होतो. आता हे आपल्याला चमच्याने लगेचच मिसळून घ्यायचं आहे. तूप हे गरम असल्यामुळे आपल्याला आधी चमच्याने हे मिसळून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 कप मैद्यासाठी 2 चमचे तूप वापरला आहे. तुम्ही 3 कप मैद्यासाठी इथे 4 चमचे तूप वापरा. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलात तरीही चालेल. तुपाचं मोहन घातल्यामुळेच करंज्या ह्या मस्त अशा खुसखुशीत बनतात आणि संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहतात. मी ना इथे एकूण अर्धी वाटी तूप घेतलं होतं. त्यातील फक्त 2 चमचे तूप हे मी 1.5 कप एवढ्या मैद्यासाठी वापरला आहे. तुम्ही 3 कप मैद्यासाठी संपूर्ण राहिलेलं तूप वापरा, ते परफेक्ट प्रमाण आहे. आता हे मिश्रण हाताला सहन होईल इतपत थंड झालं की हाताने मिसळून घ्यायचं. तर हे पहा, याप्रमाणे मूठ अशी वळली गेली पाहिजे, याचा अर्थ आपलं मोहन हे परफेक्ट झालं आहे. आता यामध्ये अगदी थोडं करून पाणी घालायचं आणि याचं मध्यमसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. एकत्र संपूर्ण पाणी नाही घालायचं आहे, थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे मध्यमसर असं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही मळायचं आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपल्याला पीठ असे मळून घ्यायचं आहे. आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि ते 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊयात. जास्त वेळही आपल्याला पीठ नाही ठेवायचं आहे, नाहीतर ते थोडं पातळसर असं होतं. आपलं सारण हे पूर्णपणे थंड झालं आहे. आता यामध्ये 2 कप एवढी पिठी साखर घालूयात. एवढं प्रमाण घेतल्याने परफेक्ट गोड करंजीचं सारण तयार होतात. आता पिठी साखर ही पूर्ण जिन्नस सोबत छान अशी एकजीव करून घेऊयात. लक्षात ठेवा, संपूर्ण जिन्नस हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तुम्हाला जर यापेक्षा कमी गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पिठी साखरेचं प्रमाण कमी करू शकता, किंवा तुम्ही जर जास्त गोड आवडत असतील तुम्ही यामध्ये पिठी साखरेचं प्रमाण वाढवलात तरीही चालेल. पण एवढ्या सारणासाठी 2 कप एवढी पिठी साखर परफेक्ट गोड करंजे तयार होतात. शक्यतो सारणामध्ये पिठी साखर घालण्याआधी पिठी साखर ही चाळणीने चाळून घ्या, म्हणजे यामध्ये जे खडे असतात ना ते निघून जातात आणि छान असं सारण आपलं तयार होतं. चला तर मग संपूर्ण सारणामध्ये पिठी साखर ही व्यवस्थित मिसळून घेऊयात आपण. पिठी साखर ही मी संपूर्ण जिन्नस सोबत छान अशी मिसळून घेतली आहे. आपलं करंजीचं सारण तयार आहे. तुम्ही पण याप्रमाणे सारण बनवून पहा, सगळ्यांनाच नक्की आवडेल. आणि हो, अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी स्नेहल रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळेल. तर इथे जवळजवळ 15 मिनिटे झाली आहेत. आता यावरती झाकण काढायचं आणि करंजीचं पीठ हे पुन्हा छान असं मिनिटभर मळून घ्यायचं. मिनिटभर हे पीठ छान मळून घेतलं ना की आता याचे 2 भाग करायचे. त्यातील एक भाग यामध्येच ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवायचा. आता जो आहे ना भाग, हा आपण पोलपाटावर घेऊयात आणि ते पुन्हा छान असं एकदा मळून घेऊयात. तो भाग मळून घेता त्याचा असा रोल करायचा आणि त्याचे सुरीने छान असे पेढे करून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे करंजीचा आकार असा एकसारखा येतो. तर याचे असे एकसारखे पेढे करून घेतले. बाकीचे पेढे आहेत ना ते आपण ज्या भांड्यामध्ये पीठ ठेवलं आहे त्यामध्ये ठेवायचं आणि ते पुन्हा झाकण ठेवायचं त्याच्यावरती, म्हणजे ते पीठ सुकत नाही. आता गोळ्याला दोन्ही बाजूने सुकं पीठ हे लावून घ्यायचं आणि त्याची छान अशी पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला.
आपल्याला ह्याला जास्त जाड किंवा जास्त पातळही नाही लाटायचं आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आहे. ते आपण साईडला ठेवूयात. आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे सारण भरूयात. सारण हे तुम्हाला किती भरायचं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. आता वाटीमधील पाण्यामध्ये असं बोट बुडवून घ्यायचं आणि अर्ध्यामध्ये असं हे बाजूला लावून घ्यायचं, म्हणजे करंजी ही छान चिटकते. एका बाजूने पारी ही दुमडून घ्यायची आणि बोटाने याप्रमाणे असं दाब द्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जातं. आता याप्रमाणे चिरणीने त्याला करंजीचा आकार द्यायचा. तुम्ही हे करंजीच्या साच्यामध्येही याप्रमाणेच करू शकता. आता आपल्याला ना जे जास्त पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपली करंजी ही तयार झाली आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आपण पाणी लावल्यामुळे ना कडा ह्या छान असा सील झाल्या आहेत. आता आपण ही करंजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला मी आणखी एक करंजी करून दाखवते. तर याप्रमाणे असा पेढा घ्यायचा, त्याला दोन्ही साईडने सुकं पीठ हे लावून घ्यायचं आणि तो छान असा लाटून घ्यायचा. पेढा हा लाटून घेतला की यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे सारण भरायचं आहे. पारीच्या अर्ध्या बाजूने बोटाने थोडं पाणी लावायचं आणि पारी अशी बंद करायची. बोटाने दाब द्यायचा, म्हणजे ती पटकन अशी चिटकली जाते, करंजी फुटत नाही. आता ना चिरणीने करंजीचा आकार द्यायचा याला. जे जास्तीचं पीठ आहे ना ते काढून ठेवायचं साईडला. तर आपली ही करंजी तयार आहे. ती आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया, ज्या प्लेटमध्ये आपण करंजी आधी काढून घेतली आहे. तर आपली करंजी ही तयार आहे. याचप्रमाणे आपण बाकीच्या करंजाही करून घेऊया. तर हे पहा, आपली या करंज्या मी ते बनवून घेतल्या आहेत. काही एकत्र सगळ्या करंज्या नाही बनवून घ्यायच्या, नाहीतर त्या वाळतात आणि मग त्या तळताना फुटतात. आपण आता ह्या तळून घेऊयात. करंजी तळण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल छान असं तापलं की यामध्ये करंज्या सोडायच्या आहेत. मी इथे लहान कढई घेतल्यामुळे 2च करंज्या सोडत आहे. गॅस कमी ठेवायचा आहे आणि करंजी छान अशी तळून घ्यायची आहे. गॅस मोठा किंवा मध्यम ठेवला तर बाहेरून त्यांना कलर येतो फक्त, पण ते आतून खुसखुशीत होत नाही. आपल्याला करंज्या ह्या गॅस कमीच ठेवून छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत. गॅस कमी ठेवून मंद आचेवरती करंजी तळून घेतल्यामुळे त्या शेवटपर्यंत छान अशा कुरकुरीत राहतात. तर हे पहा, करंजी ही मंद आचेवरती खरपूस अशी तळून घेतली आहे. मस्त असा कलरही आला आहे. आता या आपण काढून घेऊयात आणि याचप्रमाणे बाकीच्या करंज्याही आपण तळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आला आहे करंज्यांना. याचप्रमाणे आपल्याला करंज्या संपूर्ण तळून घ्यायच्या आहेत. संपूर्ण करंज्या ह्या मी तळून घेतल्या आहेत. काही करंज्या ह्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलर आला आहे करंज्यांना. तुम्हाला मी एक करंजी फोडून दाखवते. मस्त खुसखुशीत आपली करंजी तयार झाली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोवर नमस्कार.